ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोणी एक देवभिरू गृहस्थ मोठ्या आजाराने त्रासलेला होता आणि ह्या आजारामध्ये त्याला त्याचं मरण दिसत होतं. त्याने परमेश्वराचा धावा केला, त्याच्याकडे नवस केला की मी जर ह्या आजारांतून बरा झालो तर जवळ असलेल्या तीर्थस्थळी पायी पायी येऊन तुझं दर्शन घेईन. सुदैवानं त्या आजारांतून तो बरा झाला आणि मग नवस फेडण्यासाठी त्याने पदयात्रा सुरू केली. सुरुवातीला त्याच्या ध्यानीमनी फक्त परमेश्वराचं दर्शन होतं. त्याचं लक्ष फक्त परमेश्वराचं दर्शन ह्याकडे होतं. परंतु जसं त्याने प्रवासाला सुरुवात केली तसं लोक त्याला विचारायला लागली आणि त्याने सहज सांगितलं की मी देवदर्शनासाठी पदयात्रा काढलेली आहे. देवाचं नाव ऐकून, परमेश्वराचं नाव ऐकून अनेक लोकांनी अनेक गोष्टी, कोणी नारळ, कोणी धान्य दिलं आणि पाहता पाहता एक पोतं हे सामानाचं भरलं आणि हे ओझ त्याच्या खांद्यावर घेऊन त्याने पदयात्रा सुरू ठेवली. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या तीर्थस्थळी पोचण्या अगोदर तो गतप्राण झाला. ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला. तो रागावला देवावर. देवाला प्रश्न केला की मी पुण्य काम करत असताना, तुझ्या दर्शनासाठी येत असताना तू माझ्या जीवनामध्ये असं का केलं की ज्यामुळे मला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला. आणि होय, परमेश्वर त्याला बोलला, भल्या गृहस्था, माझ्या दर्शनासाठी मला तुझी गरज होती, ह्या सामानाची नाही. ह्या सामानाच्या ओझ्यामुळे तू गतप्राण झालेला आहे, तू ह्या जगाचा निरोप घेतलेला आहे. प्रियांनो, जीवनामध्ये प्रवास कोणताही असू द्या, छोट्या मोठ्या गोष्टीचं गाठोडं असतं आणि आपण पाहतो अनेक वेळेला अतिशयोक्ती नाही, परंतु हे सामान वाहणाऱ्या गृहस्थापेक्षा जास्त असतं, आपल्या गरजेपेक्षा जास्त असतं. ह्या सामानाचा भार आपल्याला तर होतोच, परंतु अनेक वेळेला आपले सहप्रवासी आहेत त्यांना देखील होत असतो. जीवनामध्ये आज आपण जर पाहिलं तर मनुष्य अधिक जगिक बनलेला आहे आणि त्यामुळे ह्या भौतिक गोष्टीचा, ह्या जगिक गोष्टीचं ओझं झालेलं आहे. आज मनुष्य ह्या ओझ्याखाली आणि बोजाखाली दबलेला आहे. हे ओझ आणि बोझ फक्त माझ्या प्रिय बंधू भगिनींनो भौतिक गोष्टीचंच नाही, तर ते दोन प्रकारचं असतं. एक दृश्य आणि एक अदृश्य. दृश्य म्हणजे जे डोळ्यांना दिसतं आणि अदृश्य म्हणजे जे डोक्यामध्ये असतं. आणि जे डोक्यामध्ये असतं ते लोकांना दिसत नाही, परंतु ते दृश्य सामानापेक्षा किंवा ओझ्यापेक्षा जड असतं. जेव्हा जीवनामध्ये भार असह्य होतो तेव्हा आपण ते झिटकारून द्यायचं असतं, सोडून द्यायचं असतं. परंतु वास्तविक पाहता आपल्या जीवनामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो हावरेपणावरचा संयम सुटलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो गरजेपेक्षा जास्त आपण आपल्याकडे जमा करत असतो. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लूका शुभवर्तमान अध्याय 10 मध्ये प्रभू येशूला ह्या जगात त्याच्या प्रेमाची सुवार्ता द्यायची होती. 72 जणांची त्यांनी निवड केलेली होती आणि त्यांना देवराज्याची सुवार्ता देण्यासाठी ह्या जगात पाठवणार होता. परंतु हे सगळं करण्या अगोदर तो त्यांना कानमंत्र देतो, पायासाठी वाहना घेऊ नका, तुमचा झोळा घेऊ नका आणि कमरकशामध्ये पैसे घेऊ नका. त्यावेळची सवय होती. त्यावेळी लोक प्रवास करत असताना दूरचा प्रवास असायचा आणि म्हणून सोबत अजून एक जोड वाहनाचा असायचा, चपलाचा असायचा, झोळ्यामध्ये सामान असायचं. कारण प्रवासामध्ये, लांब प्रवासामध्ये काही गोष्टी उपयोगाच्या होत्या आणि कमरकशामध्ये थोडे पैसे असायचे. परंतु प्रभू येशू आपल्या अनुयायांना सांगतो, तुम्ही ह्या कोणत्याच गोष्टी, जगिक गोष्टी तुम्ही घेऊ नका. का तर ही देवराज्याची सुवार्ता देत असताना, तुम्ही देवासाठी कार्य करत असताना परमेश्वर तुमच्या गरजा भागवणार आहे. परमेश्वर तुमच्या गरजा ओळखून आहे. परमेश्वरावर भिस्त ठेवा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मदर तेरेसा ज्या प्रभू प्रेमाने मोहित झालेल्या होत्या आणि मग देवाची सुवार्ता देण्यासाठी त्यांनी नाव आणि गाव सोडलं, भारतासारख्या देशामध्ये आल्या आणि गरीबातल्या गरीब लोकांना ह्या प्रभूची सुवार्ता दिलेली आहे. मरतेवेळी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मोठी संस्था म्हणजे चॅरिटी सिस्टर्स ह्या संस्थेच्या संस्थापिका होत्या. तरी देखील वैयक्तिक संपत्ती काय होती, जगिक संपत्ती काय होती? फक्त अंगावरची साडी, त्याच्यावर असलेला क्रूस आणि झोपण्याची गादी. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आपल्या अनुयायांना सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे जगिक सामान आणि ओझं आहे हे वाहू नका, कारण तुम्हाला देवराज्याची सुवार्ता द्यायची आहे. भौतिक गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास पारमार्थिक गोष्टीवर तुम्हाला लक्ष केंद्रित करता येणार नाही.
12व्या शतकामध्ये संत फ्रान्सिस असिसीकर, ज्यांनी जगाला मोहित केलेलं होता, अमीर बाप का बेटा होता, मोठ्या व्यापाराचा मुलगा होता, परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणो, जेव्हा त्याला प्रभूचा साक्षात्कार झाला तेव्हा ह्या जगाला त्याने पाठ केली आणि फक्त प्रभूची सुवार्ता तो द्यायला लागला. आणि सर ते शेवटी मरते वेळी आपल्याला माहित आहे की हा श्रीमंत फ्रान्सिस मरताना फक्त त्यांच्या अंगावर झगा होता, त्याच्या अंगावरील झगा हीच त्यांची संपत्ती होती. पुढे आपण पाहतो प्रभू येशू सांगतो त्याच्या अनुयायांना की तुम्ही विश्वासाने राहायला शिका, देवावर भिस्त ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि ही श्रद्धा, हाच विश्वास तुम्ही जगाला द्यायचा आहे. आणि म्हणून कोणतीही गोष्ट तुमच्याबरोबर घेऊ नका. प्रिय बंधू भगिनींनो, आपण पोप फ्रान्सिस यांचं जीवन पाहिलं तर अखिल कॅथलिक ख्रिस्ती महामंडळाचे ते मोठे अधिकारी होते, त्यांच्याकडे मोठा अधिकार होता आणि पद होतं, परंतु मरते वेळी त्यांच्या पायामध्ये असलेलं बोट त्याला छिद्र होतं. का तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एवढी श्रीमंती जरी असली तरी ते गरिबीचं जीवन जगलेले आहेत. कारण ह्या जगामध्ये देवाची सुवार्ता देण्यासाठी कमी सामान, कमी ताण, कमी सामान आणि जास्त आरामाची गरज आहे. ह्या जगाला आजही प्रभू येशूच्या सुवार्तेची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभू येशूची सुवार्ता जायला हवी. आज अनेक लोक प्रभू येशूची सुवार्ता ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत आणि अशा वेळेला ही सुवार्ता, आज प्रभू येशूचे अनुयायी आपण सर्व ही सुवार्ता लोकांना द्यायला हवी. फादर स्टॅन स्वामी लहानपासून देव धर्माची ओढी होती आणि आपण पाहतो की ते धर्मगुरू बनतात, जेजुईट धर्मगुरू बनतात. समाजशास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला आणि पुढे धर्मगुरू झाल्यानंतर झारखंडमधील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अति दुर्गम भागामध्ये आदिवासी आणि वंचित लोकांसाठी ते कार्य करतात, त्यांच्यासाठी संघटना निर्माण करतात, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडतात, आंदोलन करतात. ह्याचा परिणाम म्हणजे ते अनेक राजकारणी लोकांच्या डोळ्यामध्ये येतात. परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणो, ते आपली सुवार्ता ह्या लोकांना देत राहतात. पुढे आपण पाहतो की त्यांचं सोयरसूतक नसताना त्यांचा ते एक दहशतवादी आहेत, राजद्रोही आहेत असे आरोप केले जातात. भीमा कोरेगाव जे प्रकरण होतं त्यामध्ये त्यांना लटकविण्यात येतं आणि असं षडयंत्र रचून माझ्या प्रिय बंधू बहिणो त्यांना तुरुंगवास सोसावा लागतो. ह्या तुरुंगामध्ये कैद्यांबरोबर देखील ते देवाची सुवार्ता देतात आणि सर ते शेवटी 5 जुलै 2021 मध्ये ह्या जगाचा निरोप घेतात. आज मला माझ्या प्रिय बंधू बहिणो, हे आपल्याला प्रभू येशू सांगत आहे की माझी सुवार्ता ह्या जगताला द्या आणि प्रभूची सुवार्ता आपण जगताला द्यायला हवी. कारण आपण प्रभूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला आहे. ती सुवार्ता आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, ती सुवार्ता आपल्या समाजामध्ये, जेथे आपण काम करतो तेथे आपल्या आचार आणि उच्चाराने, शब्द आणि कृतीने द्यायला हवी. त्यासाठी आपण प्रभूकडून कृपा मागूया. आमेन.